तयार झाले आपले चटपटीत खारे शेंगदाणे। घरातल्या घरात खूप टेस्टी होतात, नक्की बनवा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया खारे शेंगदाणे। खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इकडे मी अर्धा किलो खारे शेंगदाणे घेतलेले आहेत। एक मोठा चमचा मी त्याच्यामध्ये मीठ घातलंय आणि अर्धा कप पाणी घातलं होतं आणि मी हे भिजत ठेवून एक 15 मिनिटं झालेली आहेत। मिठाच्या पाण्यामध्ये मी भिजत ठेवलं होतं। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। मीठ घातलेलं आहे, पण मला थोडेसे चटपटीत बनवायचे आहेत, म्हणून आपण घालूया थोडीशी आमचूर पावडर। तुम्हाला किती आंबट आवडतं त्या प्रमाणात घाला आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि परत 5 मिनिटं ठेवून देऊया। इकडे 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपले शेंगदाणे मिठामध्ये मुरलेले आहेत। तर आता आपण भाजायला सुरुवात करूया। इकडे मी गॅसवरती लोखंडाची कढई ठेवली आहे। तुमच्याकडे जी कढई असेल ती तुम्ही ठेवा आणि आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। हे मीठ मी सारखं वापरलेलं आहे, त्यामुळे काळं पडलंय। सारखं वापरलं तरी मीठ चालतं। भाजून झाल्यानंतर मीठ फेकून द्यायचं नाही, तर थंड करून आपण परत बरणीत भरून ठेवायचं। पुढच्या रेसिपीला आपल्याला ते वापरायला होतं। याच्यावरती मी केकही भाजलेला आहे। मीठ गरम झालं की आपण शेंगदाणे घालणार आहोत। पहिल्यांदा आपण मीठ शेकून घेऊया। मीठ गरम झालंय, आता आपण शेंगदाणे घालूया। बसतील तेवढेच घाला, माझे अर्धा किलो पूर्ण बसलेले आहेत। सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे खूप ओलसर झाल्यासारखे वाटतात, म्हणजे आपण ओलसरच शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत। पण आपण जसं जसं भाजत जाऊ ना, तसं तसं ते पाणी सगळं त्यातलं आटणार आहे आणि हे जे शेंगदाण्याला मीठ चिटकलेलं आहे तेही खाली सुटणार आहे। तर आपण आता मंद आचेवरती खरपूस भाजून घेणार आहोत। आपल्याला हे शेंगदाणे कमीत कमी 20 ते 25 मिनिटं भाजायचे आहेत। त्यामुळे एवढा वेळ आपल्याला हलवायचं तर लाकडाचाच पलिता घ्या, कारण आपण स्टीलचा पलिता घेतला तर तो गरम होणार आणि हाताला चटके बसतील। तर लाकडाचा पलिता घ्या। आपले शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत। मी गॅस बंद करतेय आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 5 मिनिटं मी मिठामध्येच ठेवणार आहे, कारण कसं आहे, एकदम ते कुरकुरीत होणार। 5 मिनिटं थंड करून घेतलं। आत्ता आपण हे बघा, असा झारा घ्यायचा आणि झाराने असं मीठ गाळून घ्यायचं। फक्त शेंगदाणे राहतात आणि मीठ खाली जातं। आता सगळे मी काढून घेते। तयार झाले आपले चटपटीत खारे शेंगदाणे।